मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर आता एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करू असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। मात्र एसी लोकलचे जे तिकीट दर आहेत ते सर्वसामान्य दराप्रमाणेच राहणार आहेत, हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे। आणि या संदर्भात रेल्वे प्रवाशांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेतले आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांनी। मुंब्रा येथे रेल्वेच्या अपघातामध्ये 13 प्रवासी हे जखमी झाले होते, त्यापैकी 4 प्रवाशांचा मृत्यू झाला। त्यानंतर आता रेल्वेकडून आणि राज्य सरकारकडून रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे, ते म्हणजे मुंबईच्या लोकलमध्ये एसी लोकल जे आहेत त्यांची संख्या आता वाढवली जाणार आहे। पण मात्र जो एसी लोकलचा जो दर आहे तो सामान्य जो दर आहे तिकिटांचा त्यानुसार तो केला जाणार आहे। आणि त्यामुळेच आता रेल्वे प्रवाशांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण त्यांनी काय बोलले की प्रत्येक ऑटोमॅटिक डोअर बसवणार आहे प्रत्येक रेल्वेला, पण ऑटोमॅटिक डोअर बसवले तर आतमध्ये जे नाही का दाटीमुळे जास्त सफोकेशन होईल त्याचा पण काहीतरी लुकआउट केलं पाहिजे। जर त्यांनी एसी प्रत्येक गाडी जर एसी करायची म्हणले तर त्याचे दर त्याचं सामान्य माणसासारखं ठेवायला पाहिजे कि उन्होंने कुछ टाइमिंग कुछ चेंज करे कि ट्रेन का ज्यादा क्वांटिटी बढ़ाए, ट्रेन के बोगी क्वांटिटी बढ़ाए ज्यादा, यही मैं बोलना चाह रहा हूँ। गर्दी खूप वाढलेली आहे आणि किती गाड्या सोडल्या तरी गर्दी काय आवाक्यात येत नाही। त्याच्यावर प्रशासनाने काहीतरी ठोस उपाय केला पाहिजे। एसी गाड्या जर वाढवल्या तर प्रवाशांचा उकाड्याचा जो प्रश्न आहे तो थोडासा कमी होईल, पण गर्दी कमी होईल का नाही हा प्रश्नच आहे। गर्दीच्या काळामध्ये एसी लोकल किती महत्त्वाची आहे हे येत्या काळातच आपल्याला समजेल। मनीष गांगुडे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।